नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अजायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। काय बघतोय आपण? सिद्धांचं पूजन करण्यासाठी प्रिपरेशन करतोय, म्हणजे पूर्वी त्याची तयारी चालू आहे। तर जेव्हा आपण पूजन करायला येणार तर त्यावेळेस आपले परिणाम कसे असायला पाहिजेत, आपल्या परिणामामध्ये काय विशुद्धी असायला पाहिजे, काय चिंतन असायला पाहिजे आणि त्याचं आपल्याला कसं फळ मिळतं, हे सगळं आपण जे काय विनय पाठ म्हणतो, पूजा पीठिका म्हणतो, स्वस्तिमंगल पाठ म्हणतो, जे काय म्हणतो त्याचं अर्थ माहिती असेल तर भावभासना होते। जर नुसतं शब्द म्हणत असेल तर त्याच्यामधून आपल्याला अर्थबोध होत नाही। म्हणून ते जे आपण पूजा पीठिका म्हणतो तर त्याच्यापासून आपण अर्थ बघणार आहे आज। तर पूजा करत असताना आपण आता एखादा साधक आहे, एखादा पूजक आहे, तो भगवंतांच्या समोर उभारलाय आणि आता इतकी त्याला भक्ती उमडली आहे, इतकं हर्षोल्लासाने तो पूजन करतोय, तर एक आनंद असा झाला की भगवंतांना साक्षात 3 लोकाच्या नाथाला मी बघतोय आणि त्यांची मी पूजा करतोय, असा आनंद होऊन तो आनंद विभोर जीव तो पूजन करायला उभारलाय। तर त्याचे सगळे परिणाम ह्या विनय पाठमध्ये आपला विनय प्रदर्शित करतोय तो भगवंतांच्या प्रती, एक आदर भाव, एक त्यांनाच उत्कृष्ट मानून, त्यांना आदर्श मानून सगळी भक्ती चालू आहे पूजनाच्या द्वारे। तर म्हणून सांगतायत काय करतो ते पाहू। विनय हे मोक्षाचं द्वार आहे असं म्हटलं जातं। विनयो मोक्षद्वारो, विनय हा मोक्षाचा द्वार आहे। जेव्हा आपण भगवंतांची विनयपूर्वक भक्ती करतोय तर नियमाने आपल्याला सुद्धा तसं सिद्ध सुख, तसं भगवंतांसारखं अनंत चतुष्टय, अनंत आनंदाची सुद्धा प्राप्ती सहज होणार। फक्त तशी भावभासना असायला पाहिजे। जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेस जे म्हणतोय त्याच्याविषयीचं ज्ञान, त्याच्याविषयीचा एक आनंद येतो का हो? पूजा कसं करता हो तुम्ही? आत गेलो आणि बाहेर कधी आलो ते पण कळत नाही, पूजा संपलेली असती। ते फेरी मारतात लोक, तर ते छोटे पोरं येतात ते तर असं पळतात की देव सोडून बाकी सगळं दिसतंय त्यांना। म्हणजे आपण पण तेच करतोय, त्यांना म्हणायचं की ते लहान आहेत आणि ते असं काय पळापळी करतात, त्यांना दर्शन करता येत नाही। आपण कसं करतो? पूजा करत असताना प्रत्येक शब्दावर ॲटलिस्ट ते अर्घ्य चढवताना तरी किती आपलं लक्ष असतं त्याच्याकडं। प्रामाणिकपणे आपण स्वतः चेक करा, परीक्षण करा, म्हणजे समजते। ठीक आहे, तर आपण विनय पाठचा अर्थ शॉर्टमध्ये बघू पटपट, म्हणजे समजण्यासारखे असलेले पुढं जाऊ। इह विधी ठाडो होय के प्रथम पढे जो पाठ धन्य जिनेश्वर देव तुम नाशे कर्म जुवाट। म्हणजे काय? इह विधी म्हणजे अशा प्रकारे, ठाडो म्हणजे स्थित राहून, उभे राहून, हे भगवान जो कोणी प्रथम हा पाठ पढ़तो, इस प्रकार खड़े होकर, जसं काय विधी सांगितली आहे त्याप्रमाणे खड़े होकर सर्वप्रथम भगवान की विनय के लिए विनय पाठ पढ़ता हूँ। प्रथम पढ़े जो पाठ, पहिल्यांदा सगळ्यात मी हा विनय पाठ म्हणतो। धन्य जिनेश्वर देव तुम नाशे कर्म जुवाट, हे भगवान तुम्ही धन्य आहात ज्यांनी की 8 कर्मांचा नाश केला आहे। कोण आहेत हे? 8 कर्मांचा नाश करणारे अरिहंत का सिद्ध? सिद्ध
ज्यांनी की 8 कर्मांचा नाश केला आणि अरिहंत आहेत ते अजून 4 कर्मसहित आहेत. मग तुम्ही पूजा कोणाची करताय हो? जेव्हा समोर अरिहंतांची प्रतिमा आहे मंदिरात आल्यावर, तर आपण पूजन करत असताना त्यांच्याकडं बघून पूजन करताय. पण भलेही सिद्धांची पूजन करत असाल तरी सुद्धा भाव त्यांच्याच प्रती जोडलेले आहेत आपले. त्यामुळं ज्यांची पूजन करतो त्यांना समोर स्थापन करतोय. तर समोर तुम्हाला दिसते ती प्रतिमा अरिहंतांची आहे. पण आता इथं आपण ज्यांना कोणाला उद्देशून करणार त्यांची समजून घ्या. तर हे भगवान तुम्ही धन्य आहात ज्यांनी की 8 कर्मांचा नाश केलेला आहे. अनंत चतुष्टय के धनी तुम ही हो सिरताज, मुक्तिवधू के कंत तुम 3 भुवन के राज. भगवंतांची सगळी विशेषणं सांगतायत ना. सांगा चेलना काकी चला. अनंत चतुष्टय के धनी. अनंत चतुष्टय कुठले कुठले? अनंत चतुष्टय के धनी तुम ही हो सिरताज. हे भगवान अनंत चतुष्टयाचे तुम्ही धनी आहात आणि तुम्हीच सिरताज आहात. म्हणजे काय म्हणायचं आहे? सर्वश्रेष्ठ आहात. जसं सिरताज म्हणजे तुम्ही ताज डोक्यावर धारण करतो ना, म्हणजे श्रेष्ठ ठिकाणी, तसं हे भगवान तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. मुक्तिवधू के कंत तुम्हीच मुक्तिरूपी वधूचे कंत म्हणजे पती होणारे आहात. किंवा तुम्हीच मुक्तिवधूचे नाथ आहात. 3 भुवन के राज. आणि हे भगवान तुम्ही 3 लोकाचे राजे आहात. अनंत चतुष्टय कुठले कुठले सांगितले? दीदी सांग. नम्रता, अनंत चतुष्टय कुठले माहित आहेत का? स्नेहलताई सांगा. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य. आता सांगते कुठल्या कर्माच्या अभावाच्या निमित्तात प्रगटतात? ज्ञानावरण, अनंत ज्ञान ज्ञानावरण आणि अनंत दर्शन दर्शनावरण. पुढं अनंत ज्ञान दर्शन, अनंत सुख आहेत का कर्म आपल्याजवळ? आपल्याजवळ आहेत का कर्म? ते बरोबर. मोहनीय कर्माच्या अभावाचे निमित्तात अनंत सुख प्रगटतं. अनंत ज्ञान ज्ञानावरण कर्माच्या अभावाचे निमित्त म्हणायचं बरं का, त्याच्यामुळं प्रगटलं असं नाही. ज्ञानावरण कर्माच्या अभावाच्या निमित्तात अनंत ज्ञान, दर्शनावरण कर्माच्या अभावाच्या निमित्तात अनंत दर्शन, नंतर मोहनीय कर्माच्या अभावाच्या निमित्तात अनंत सुख, आणि पुढं अनंत वीर्य का प्रगटलं? नम्रता. तर अंतराय कर्म जे आहे ते आपल्याला आवरण करते ना, आपली शक्ती झाकते. मग जे अंतराय कर्म आहे त्याच्या अभावाच्या निमित्तात अनंत वीर्य प्रगटते. म्हणून सांगितलं अरिहंतांना अनंत चतुष्टयाची प्राप्ती झाली आहे. मग दुसऱ्या काय म्हणायचं त्याला आपण कडव्यामध्ये, दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगायलंय? अनंत चतुष्टयाचे धनी हे भगवान तुम्हीच सिरताज म्हणजे सर्वश्रेष्ठ आहात. मुक्तिवधू के कंत हे भगवान तुम्ही मुक्तिवधूचे पती आहात. म्हणजे आता तुम्हाला मुक्तिरूपी वधू जस्ट वरणारच आहे. त्यामुळं तुम्हीच तिचे नाथ आहात आणि 3 भुवनाचे राजा आहात. पुढं तिहू जग की पीडा हरण भवदधी शोषण हार, न्यायक हो तुम विश्व के शिवसुख के करतार. उद्या पूजा करणार असाल ना तर हे असं एवढं शांततेने सावकाश छान म्हणा ना, असं एक आनंद येईल आपल्याला. आपण आता वर्षोनवर्ष म्हणतोय पण तरी सुद्धा उद्या म्हणत असताना नियमाने सांगते अपूर्व आनंद येणार आपल्याला. आजच पहिल्यांदा म्हणतोय असं वाटेल, कारण जेव्हा अर्थ समजतो ना त्यावेळेस अजून एक वेगळा अनुभव येतो. काय म्हणलं? तिहू जग की पीडा हरण भवदधी शोषणहार. हे भगवान तुम्ही 3 जगाची पीडा नष्ट करणारे आहात. सगळ्या दुःखाला हरण करणारे आहात. भवदधी शोषणहार म्हणजे
भवरूपी समुद्राचं शोषण करणारे, सुकून टाकणारे आहात. भवसमुद्राला तुम्हीच नष्ट करणारे आहात. न्यायक हो तुम विश्व के, शिवसुख के करतार. हे भगवान तुम्हीच विश्वाचे न्यायक आहात, जाणणारे आहात, आणि शिवसुखाचे म्हणजे मोक्षसुखाचे करता आहात, मोक्षसुखाला करणारे आहात. सगळी ही भक्ती आहे, त्यामुळं आपण त्यांना तसं बहुमान देतोय की माझं सुख तुमच्या निमित्तात प्रगट होणार आहे, तुम्हीच माझ्या सुखाचे करता आहात, मला मोक्ष देणारे तुम्हीच आहात. सगळी ही भक्ती म्हणत असताना अतिशयोक्ती अलंकार केला जातो, पण निश्चयाने एका द्रव्याचं दुसरं द्रव्य काहीही फेरफार करू शकत नाही. म्हणून सांगितलं की भक्ती करतोय तर त्यांना बहुमान देणार, आदर देणार, त्यांना आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ मानणार आपण, आणि त्यामुळं असे त्यांचे गुण बखान केलं जाईल. काय समजलं? तिहू जग की पीडा हरण, भवदधी शोषणहार. म्हणजे काय सांगा? हां, भवदधी शोषणहार, भव समुद्राचं शोषण करणारे, म्हणजेच नाही, भव समुद्राला सुकवून टाकणारे आहात तुम्ही. शोषणहार म्हणजे त्याचं नाश करणारे, भवदधीचं शोषण करणारे, सुकवून टाकणारे आहात. बरोबर, विश्वाला जाणणारे आहात. आणि शिवसुख के करतार. मग काय सांगितलं? तुम्ही काय मानता हो? जे कोणी भगवान आहेत, म्हणजे आता अरिहंत सिद्ध भगवान आहेत, ते अनंत शक्तीचे धारक आहेत असं तुम्ही मानता, बरोबर? अन्यमती पण म्हणतात आमचे भगवान अनंत शक्तिशाली आहेत. का? तुम्ही म्हणताय की तुमचे भगवान 3 लोकाला जाणतात, तर त्यांनी सांगितलं आमचे भगवान तुमच्यापेक्षा असे महान आहेत, असे शक्तिवान आहेत की ते 3 लोकाचे कर्ता आहेत, 3 लोकाला उत्पन्न करतात, 3 लोकाचं सृष्टीचं कर्ता मानतात ना. म्हणजे सृष्टीला बनवणारे आमचे भगवान आहेत, म्हणून ते अजून शक्तिशाली मानतात. मग त्यांचं बरोबर का तुमचं बरोबर? तुमचे तर भगवान फक्त बसून जाणतायत, त्यांचे भगवान तर सगळ्या 3 लोकाला रचना करतायत, 3 लोकाची, विश्वाची, सृष्टीची रचना करणारे ते आहेत. मग ते महान का तुमचे भगवान महान? रचना हे सृष्टी कोणी उत्पन्नच करू शकत नाही, पण त्यांनी तसं विपरीत मानलं ना. हां, विपरीत आहे तिथं मान. हां, एक तर सृष्टीचा कोणी करता नाही आहे, आणि करता ज्याचं करता आहे ते नियमाने जे काही बनलं, उत्पन्न झालं, ते नियमाने नष्ट होणार. मग ज्यांनी बनवलं त्यांना कोण बनवलं? कळलं का? विश्वाला बनवलं त्यांच्या भगवंतांनी, त्यांच्या भगवंतांना कोण बनवलं? म्हणजे त्याचं कोणतरी करता, मग त्याला कोण बनवलं? असे अनेक प्रश्न त्यांनी उठून समाधान करून सांगितलंय. काय म्हणले? जेव्हा कुणी करता आहे असं म्हणलं तर तिथं समजून घ्या नियमाने ती गोष्ट कृत्रिम आहे, तर नष्ट होणारी आहे. पण असं तर कुठली विश्व हे अविनश्वर आहे, अनादि अनंत आहे, त्याला कधी कोणी नष्ट करू शकत नाही. म्हणून सांगितलं उलट करण्यामध्ये जास्त पुरुषार्थ का जाणण्यामध्ये जास्त पुरुषार्थ हो, जास्त शक्ती कशामध्ये लागते? जाणण्यामध्ये. जाणण्यामध्ये. म्हणजे सगळं चालू असताना स्थिर न्यायक राहणं ह्याच्यात जास्त शक्ती लागते. हो म्हणा. आता काय करायचं माहिती का? हा, थांबा की एक तुम्हाला प्रॅक्टिकल सांगते. तुमच्या घरात जे हॉल आहे त्या हॉलमध्ये काय सोफा खुर्ची काय तर असेल ना, तिथं बसायचं आणि दिवसभर म्यूट राहायचं. काय चालू आहे ना सगळं बघायचं, फक्त एक शब्द पण नाही बोलायचं. काय करायचं? सगळं चालू आहे ना घरामध्ये, जे येत आहेत जात आहेत, कोण काय करतंय नाही करत, सगळ्याच एक ठिकाणी बसून शांततेने फक्त न्यायिक रूपाने जाणायचं. सांगा सोपं आहे का अवघड आहे? हो, सोपं आहे का अवघड आहे?
सगळे म्यूट. अवघड अवघड आहे का हो? काय सोपं कुठलं? मग मोक्ष सोपं आहे का अवघड आहे तुमच्यासाठी? राहणार नुसतं कधी आहे. मोक्ष सोपं आहे का अवघड मग? तसं तर सोपंच आहे. म्हणजे जिथं आपण करू शकत नाही तिथं करायला जात आहे, आणि जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणून उलट ह्याची प्रॅक्टिस ठेवा. जे काय दिसतंय ना त्याचे जितकं शक्य आहे तेवढं ज्ञाता राहण्याचे प्रयत्न करा. कारण उद्या तुमची अशी कंडिशन येणार आहे, शरीराची शक्ती शिथिल होते, इंद्रिय निकामी होतात, आणि मग एक ठिकाणी तुम्ही पडून राहणार ना शेवटी त्यावेळी सगळं तुम्हाला असं ज्ञाता रूपानेच दिसणार आहे. फक्त तिथं ज्ञाता राहू शकणार नाही. तुम्ही काय करणार हो? काय ह्याला बोलो त्याला बोलो, त्याला सांग त्याला ओरड, काय तरी चाललेलं असतं. नाही बोलू शकला ना तरी सुद्धा सगळं चाललेलं असतं. आणि मग किती निराकुल राहणार. म्हणून सांगतायत आत्तापासून असं प्रयत्न करा, बस मी ज्ञाता आहे, सगळं चालू आहे ते त्याचा मी करता नाही आहे. म्हणून जितकी निवृत्ती घेऊ शकतो ना तेवढं संसारिक क्रियांपासून निवृत्ती घ्यायची, शक्य असेल तेवढी. आणि ध्यानाचा अभ्यास त्याच्याबरोबर सायमल्टेनियस करायला पाहिजे, तर ज्ञाता द्रष्टा राहू शकतो. काय सांगितलं? कोणीही सृष्टीचा करता नाही, धरता नाही, हरता नाही. तर भगवान आहेत ते सृष्टीचे नित्य ज्ञाता आहेत, म्हणून त्यांची शक्ती असीम आहे, म्हणून ते 3 लोकाचे नाथ आहेत, स्वामी आहेत असं सांगितलं. तिहू जग की पीडा हरण भवदती शोषणहार न्यायक हो तुम विश्व के. सगळ्या विश्वाला जाणणारे आहात आणि शिवसुख के करतार, आणि मोक्ष सुखाचे तुम्ही करता आहात. वरच्या 2 ओळी मधलं काय शब्द माहित नसलं तर विचारा. इहविधी ठाडो होय के, म्हणजे इहविधी म्हणजे अशा प्रकाराने मी ठाडो म्हणजे स्थित होऊन, जी काही विधी सांगितली आहे ना शास्त्रामध्ये त्या प्रकारे स्थित होऊन, हे भगवान प्रथम मी विनय पाठ म्हणतो, तुमच्या प्रती मी विनय प्रदर्शित करतो. हे भगवान तुम्ही धन्य आहात, 8 कर्मांचा नाश केलेले आहात, अनंत चतुष्टयाचे धनी आहात, आणि सर्वश्रेष्ठ सिरताज म्हणजे सर्वश्रेष्ठ आहात. मुक्तिवधूचे तुम्ही कंत म्हणजे नाथ आहात, पती आहात, आणि 3 भुवनाचे राजे आहात. 3 लोकाची पीडा नष्ट करणारे, भवसमुद्राचं शोषण करणारे असे तुम्ही विश्वाचे ज्ञाता आहात, आणि शिवसुखाचे करता आहात. शिवसुख म्हणजेच मोक्ष सुखाचे. सर्वश्रेष्ठ आपण असं म्हणतो ना, काय सिरताज म्हणजे ते मुकुट कुठं ठेवतात? ताज म्हणजे मुकुट म्हणा, किरीट म्हणा, ते कुठं ठेवतात? सिर म्हणजे डोक्यावर. मग जे सगळ्यात उत्कृष्ट अंग आहे त्याच्यावर तुम्ही त्याला धारण करता, म्हणून म्हणलं की सिरताज म्हणजे सर्वश्रेष्ठ. तर हे भगवानच सांगितलं सर्वश्रेष्ठ आहेत. पुढचं म्हणा. हरता अगंधियार के करता धर्म प्रकाश स्थिरता पददातार हो धरता निज गुण रास. काय घेतोय आम्ही? जिनेंद्रार्चनामध्ये विनय पाठ आहे, कोणाकडे असेल तर घेऊन बसा. त्याच्यातले शब्द तुम्हाला पण नाही समजलेले विचारा. काय जे आपण म्हणतो रोज त्याच्यामध्ये आपल्याला काय शब्दांचे अर्थ माहीत नसतात, किंवा काय माहिती असलं तरी सुद्धा ते आपलं असं फ्लो असतो की काय म्हणतोय ते सुद्धा माहीत नसतं, आणि बस चाललेले असतात दन 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 सगळे वाक्य. तर त्याचा भाववासना करत म्हणलं तर आनंद येतो. हरता अग अंधियार के, अग म्हणजे पाप, बरोबर. तर हे भगवान तुम्ही पापरूपी अंधकाराला हरणारे आहात, नष्ट करणारे आहात. करता धर्म प्रकाश, धर्मरूपी प्रकाशाला देणारे करणारे आहात. स्थिरता पददातार हो, तुम्ही स्थिर पदाचे दाता आहात, म्हणजे मला स्थिर पद देण्यामध्ये तुम्ही दाता आहात, तुम्ही देणारे आहात. असं मोक्षपद देण्यामध्ये तुम्ही समर्थ आहात. धरता निजगुण रास, अनंत निजगुणांना धारण करणारे आहात. तुमच्या ठिकाणी तुमचे अनंत गुण आहेतच,
पण मला तुम्ही माझे गुण दाखवणारे, धर्माचा प्रकाश करून देणारे, मला स्थिर पद देणारे आहात, असे एक त्यांच्या प्रती आपण भक्ती करतोय. पुढं सांगितलं धर्मामृत उरजल, म्हणा की धर्मामृत उरजल दिसो ज्ञान भानु तुमरो तुमरे चरण सरोज को नावत तिहू जगभू. सांगा अर्थ. तुमच्याकडनं सांगून घेतलं तर जरा कळेल तर मला, म्हणजे तुम्हाला किती कळत आहे असं. जलुकाकी अर्थ सांगा. धर्मामृत उरजल दिसो ज्ञान भानु तुमरूप म्हणजे काय? कोणाला ते त्यांनी सांगू देत, सांगा चालतंय. धर्मामृत उरजल दिसो. तुमचं हृदय, उर म्हणजे हृदय, तुमचं हृदय कसं आहे? धर्मरूपी अमृताने भरलेल्या जलधी म्हणजे समुद्राप्रमाणे आहे. धर्मरूपी अमृताने भरलेल्या समुद्रासमान तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय आहे. आणि ज्ञानरूपी सूर्य असे तुम्ही आहात. तुमचं रूप कसं आहे? ज्ञान सूर्य म्हणजे केवळ ज्ञानी आहात, तर त्यामुळं सूर्याची उपमा दिली त्याला. ज्ञान भानु तुमरूप म्हणजे तुम्ही ज्ञान सूर्य जणू काय आहात. तुमचं स्वरूप ज्ञानरूपी सूर्या समान आहे. तुमरे चरण सरोज को, सरोज म्हणजे कमळ. तुमच्या चरण कमलाला, चरण कमलाला सर्वजण म्हणजे नावत तिन्ही लोक. तुमच्या चरण कमलाला तिन्ही लोकातील भूप म्हणजे राजे नमस्कार करतात. नावत म्हणजे नत येतात, नमन करतात. तिहू जगभूप तीन लोकाचे राजे तुमच्या चरणाशी नतमस्तक होतात. माहित नसलेले शब्द तुम्ही लिहा. उर म्हणजे हृदय, जलधी म्हणजे समुद्र, ज्ञान भानु म्हणजे ज्ञान सूर्य, चरण सरोज म्हणजे चरण कमल. काका माहित आहेत का सगळे शब्द? नावत म्हणजे नमन करणे, नत होणे. नंतर भूप म्हणजे राजा, तीन लोकाचे राजे तुमच्या समोर येऊन नत होतात, असं सांगायचंय. म्हणजे कशासाठी सांगावं लागलं हो हे? याच्यामध्ये पण सांगितलं ना, द्रव्यसंग्रहमध्ये पण 100 इंद्र येऊन भगवंतांना नमस्कार करतात असे ते भगवान आहेत. असं का सांगावं लागलं? तर तिथं त्या भगवंतांची महिमा प्रगट करायची आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला परिचित असलेले महान जीव दाखवावे लागले. तुम्हाला कोण परिचित आहे? इंद्र महान आहेत. मग सगळे टाईपचे इंद्र जे आहेत त्याला तुम्ही महान म्हणता, तर त्यांनी कोणाला महान म्हणतात ह्याच्यासाठी म्हणून भगवंतांचं स्वरूप सांगितलं. म्हणजे तुमच्यासाठी जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्यासाठी जे श्रेष्ठ आहेत ते किती श्रेष्ठ असणार? काय कळलं का? काय कळलं? बरोबर आहे. बरोबर. आम्ही ज्यांना श्रेष्ठ मानतो, त्यांनी ज्यांना श्रेष्ठ मानतात ते सर्व श्रेष्ठ असणार. म्हणून त्यांची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी म्हणून असं तुम्हाला इनडायरेक्ट न्यावं लागलं. डायरेक्टली सांगितलं तर समजणार नाही. ते तीन लोकाचे नाथ सर्व श्रेष्ठ आहेत एवढं नाही समजलं, म्हणून सगळे तीन लोकाचे राजे ज्यांना नत होतात असे ते भगवान आहेत असं सांगावं लागलं. म्हणून सांगितलं ज्यांना आपण नमस्कार करतोय, ज्यांच्या आपण समोर बसलोय पूजन करण्यासाठी, ते इतके महान आहेत, इतके महान आहेत अशी आपल्यातून एक फिलिंग्स यायला पाहिजे. तसे त्यांना आपण नमस्कार करत असताना ज्यांना की नमन करणे, नत होणे. मैं वंदो जिन देव को करियति निर्मल भाव, कर्म बंध के छेदने और न कछु पाव. मैं वंदो जिन देव को. दीदी सांग अर्थ. सोपे सोपे शब्द तेवढे तरी सांगा तुम्हाला माहिती असलेले.
करी अति मी निर्मल जिनेंद्र भगवंतांना सांग. नमस्कार मी करतो. जिनेंद्र भगवंतांना वंदन करतो. करी अति निर्मल भावाने हम्म, हम्म. अतिशय निर्मल भावाने अतिशय निर्मळ भावाने कर्मबंध मी भगवंतांना नमस्कार करतो. कर्मबंध के छेदने और न कछु पाव. बरोबर. कर्मबंध सुटण्यासाठी दुसरा कुठलाही उपाय नाही. हे कर्मबंधाचा भगवान छेद करण्यासाठी हे भगवान अन्य कुठलाही उपाय नाही. मग भगवंतांचा नमस्कार केल्यावर कर्मबंधाचा छेद होतो का? काय होय का नाही? अहो भावपूर्वक नमस्कार करायचा ना. हा भावपूर्वक म्हणले की त्यांचं दर्शन करत व्यवहाराने तेच शरण आहेत. त्यामुळं त्यांचं शरण गेल्यावरच तुम्हाला समजणार आहे की त्यांचं स्वरूप काय आहे आणि माझं स्वरूप काय आहे. त्यांच्या समान मी आहे ह्याची अनुभूती जिथं होणार आहे तिथंच कर्मबंधाचा छेद झाला. मग भले आंशिक सुरुवात तरी झाली की जिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. भगवान जसे तसा मी एवढं जाणल्याने मोक्षमार्ग सुरू झाला, धर्म प्रगट झाला, म्हणजेच कर्मांचा नाश सुरू झाला, कर्मांची गळती तिथं सुरू झाली. म्हणून जेव्हा दर्शन करताना तेव्हा असं एक मस्त भावपूर्ण दर्शन करा. एक आनंद असा आतून यायला पाहिजे. तो आला ना समजून घ्या कर्मांचं काय म्हणायचं, कर्मांचं झरणं, कर्मांची गळती सुरू झालेली आहे. पुढं भविजन को भव कूपते तुमही काढनहार दीन दयाल नाथपती आत्मगुण भंडार. असं म्हणत असताना ना खरंच असं एक असं करा की ते करते तसं. MP कडचे लोक कसं करते तो दर्शन करताना पूजन करताना. भविजन को भव कूपते असं उचला की जरा हात मला दाखवा बघू कसं. कोणाचा जर व्हिडिओ चालू ठेवा दिसतंय मला. असं एकदा म्हणून तर बघा, आपण त्यांचं बघून असं म्हणतो एवढं छान करतात, त्यांना किती छान वाटत असेल. तुम्ही पण करा की बघा. असं आज मी सकाळी पार्श्वनाथ भगवंतांची पूजा केली, त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण मराठी पूजेमध्ये काय ते इंद्रचंद्र वंदितीज यासलीन होऊनी. एवढं मस्त आहे ना ती लाईन. तेवढंच म्हणा की बघा असं जसं हात उचलून म्हणा की मला दाखवा की कोणाचा तर चेहरा. म्हण इंद्रचंद्र वंदितीज यासलीन होऊनी तोची पार्श्वनाथ पूजितो कुभाव सोडूनी. किती किती छान अर्थ आहे ना. इंद्रचंद्र वंदिती जयास लीन होऊनी. इतकं लीन होऊन ते इंद्र येऊन नमस्कार करतायत आणि पूजन करतायत त्यांचं. आणि मी काय करायलोय दन 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 दन. मग काय त्या पूजेमध्ये काय कळलं आपल्याला? मी का लीन होत नाही, मी का तुमच्याशी एकरूप होत नाही. मग असं दर्शन असं पूजन करा ना, एक मस्त आपल्याला असं वाटणार आहे ना. एक पूजा केली तरी सुद्धा काय म्हणायचं सगळं दिवसभरातलं सगळं पुण्य कमवलात तुम्ही तेवढ्याच एका पूजनमधून सुद्धा. सगळं पाप नष्ट झालं मागच्या दिवसातलं असं म्हणा. इंद्रचंद्र वंदिती जयास लीन होऊनी तोची पार्श्वनाथ पूजितो कुभाव सोडूनी. कुभाव सुटलेले असतात का जेव्हा म्हणतो तेव्हा तरी. म्हणून ते म्हणताना त्याच्याकडे लक्ष दिलं तर ते कुभाव सुटून जातील सहज विभाव. चला तर काय चाललं होतं. भविजन को भव कूपते तुमही काढनहार. म्हणजे काय भविजनांना भव्यजनांना या संसार रूपी कूप मधून म्हणा विहिरीतून किंवा काय दरीतून असं काढणारे तुम्हीच आहात. कूप म्हणजे विहीर. विहीर म्हटलं की हा पण बरोबर आहे. भव्य जीवांना संसार रूपी विहिरीतून काढणारे तुम्हीच आहात हे भगवान. दीनदयाल अनाथपती. दीन जीवांवर दया करणारे दीनदयाल तुम्ही आहात. अनाथपती आहात.
जे कोण अनाथ आहे हो? आपण अनाथ आहे का अनंत नाथ? गुणांचे भंडार आहात. अनाथ कोण आहे ते सांगा. कोण अनाथ आहे? आम्हाला आहेत की आई वडील आहेत, घरातले सगळे परिवारजन आहेत, आम्ही कुठं अनाथ? तर सांगतायत या अनाथ म्हणजे विश्वामध्ये हा काय काय म्हणजे एकटा आहे मी हा असं जीवाचा कोणीही नाथ नाही. तुम्हीच आहात. हा या विश्वामध्ये जे काही जीव आहेत त्या जीवांचा कोणीही नाथ नाही, स्वामी नाही. म्हणून सांगतायत जे कोणी अनाथ आहेत असे आपण, भलेही तुम्हाला सगळे मागपुढं आहेत म्हणताय संसारामध्ये, तरी सुद्धा तुम्ही अनाथ आहात. कारण तुमच्यावर तुमचा कोणी करता नाही, हरता नाही, धरता नाही, तुम्हाला कोणी संरक्षण देणारं नाही आहे, तर तुम्ही स्वतः तुमचं परिणमन करणारे आहात. म्हणून असे अनाथांचे शरीराचे नाथ आहे, बरोबर, शरीराचे माता पिता आहे. बरोबर. पण जीव आहे तो अनाथ आहे. अनाथांचे तुम्ही नाथ आहात. आणि आत्मगुण भंडार, आत्मगुणांचे भंडार आहात. अनंत गुणांचे भंडार आहात. आणि मला ते अनंत गुण तुम्ही दाखवणारे असे माझ्यावर उपकार करणारे आहात. म्हणून जे काही तुम्हाला दुःख आहे ना संसारामध्ये, दिवसभरामध्ये, घेऊन जावा ना देवासमोर आणि जरा म्हणताना ते भाव येऊ देत ना, की या भवकूपामध्ये विहिरीत पडलोय मी. त्या विहिरीतला अनुभव करा, मी पडलोय विहिरीत समजा. असं मी लय वेळा अनुभव केला. पाणी येणाऱ्या विहिरीवर कधी तर गेलं तर पोहायला येत नाही आपल्याला म्हटल्यावर ते कुठंतरी दोर तुटली गाडलं. म्हणजे आम्ही याला गेलो होतो भाऊबलीला, कुंभोज भाऊबलीला, आणि नेमकं असा प्रसंग आला होता की सोहळ्यामध्ये पाणी आणायचं होतं आणि कोण नव्हतं आणि सोहळे पण नव्हते. अचानक गेलो होतो संध्याकाळच्या वेळी म्हटल्यावर तिथे सोहळे टाकले होते. आणि सकाळी उठून मी सोहळं घातलं आणि मी घ्यायला गेले होते पाणी, आणि माझ्याबरोबर असणारे सगळे ओळ्यामध्ये दूर राहिलेले. आणि ती विहीर होती असली डेंजर, तिथं जाऊन त्या विहिरीच्या कट्ट्याच्या आत पाय ठेवून ओढून काढावं लागणार होतं पाणी. आणि ते काड्या कपारी असं त्या बाजूनी असं अशी विहिरीची रचना होती. म्हणजे ते बघितल्यावरच पहिल्यांदा उपास केला तर बरं झालं असतं असं वाटलं. म्हणजे कुठं त्या विहिरीत आपण पडलोय अशा भवकूपामध्ये. ती तर विहीर, त्यातनं कोण काढल वाचाल तुम्ही, पण भवकूप असा आहे की भयंकर दुःखदायी. मग त्याच्यातून बाहेर पडायसाठी भगवान आपल्याला हात देऊन काढतायत ओढून बाहेर, ये तुला मी या सगळ्या दुःखातून मुक्त करतो. तसं आपलं एक तसा भाव प्रगट होऊ दे जेव्हा आपण म्हणतोय भविजन को भवकूप ते तुम्ही काढनहार. भविजन म्हणजे स्वतःला धरा, माझ्या जीवाला हे भगवान संसारूपी समुद्रातून तुम्ही खेचून वर काढताय. तुम्हीच काढणारे आहात, अन्य कोणी नाही. मग त्यासाठी एके ठिकाणी वर्णिजींनी पण उदाहरण दिलं होतं ना, की एक मनुष्य आहे आणि तो समुद्रातून प्रवास करतोय आणि त्या समुद्राला भरती आली का काय म्हणायचं, त्या लाटा उसळल्या, सुनामी आली आणि ते जहाज होतं ते डुबलं. आता तो एकटाच राहिलाय, त्याच्याकडं काय साधनच नाही आहे, समुद्राच्या मध्यभागी पडलाय. आणि कुठून तर त्याचं भाग्य म्हणायचं, पुण्य म्हणायचं, कुठं लाकडाचे ओंडके मिळाले त्याला, आणि त्याच्यातनं तो धरून निघाला तर पाप एकावर एक कसं उदयाला येत असतं सांगितलं. त्या समुद्रात होते मगरी, आणि एक दोन नाही असे अनेक मगरी आल्या बाजूनी. त्यात भोवरा आला, काय म्हणायचं ते असते ना, काय असते भोवराच असते ना, समजलं ना. हा पाण्यामध्ये हा तर ते म्हणजे पोहता येत नाही. असं ते त्याच्या जवळ यायला लागलं, जिथं पडला होता ना तिथं जवळ यायला लागलं. म्हणजे एकावर एक संकट कशी, वरून त्या सुनामीच्या लाटा, इथं त्याला मिळालेलं लाकडाचं ओंडका एवढासा की ते कधी सोडल आणि बुडल काय सांगता येत नाही. आणि त्यात परत ते मगरींनी घेरलं. अशा अवस्थेमध्ये तो पडलेला असताना त्याला कोण मदत करणार? त्याची कीव येते ना आपल्याला, किती बिचारा, किती त्याला कष्ट आहेत. तो नाही आहे,
स्वतःला बघत असल्या कंडिशनमध्ये मी आहे. मगरी म्हणजे डेंजर वाटतंय तुम्हाला, ते समुद्र भयंकर, त्याची खोली ते डेंजर वाटतंय, किंवा तो भवरा आला त्यातनं तो सुटू शकणार नाही, हे पाहून तुम्ही त्याला त्याची काय म्हणायचं कीव करताय. पण त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर आपण भवसमुद्रामध्ये पडलोय. कोण आपल्याला वाचवणार आहे हो? सगळं वाटतंय ना, रियालिटी स्वीकार करून घ्या की जेव्हा तुम्हाला अतिशय वेदना होतात शरीरामध्ये, समजा कोरोना झाला, काय त्यापेक्षा डेंजर कॅन्सर झाला, काय हार्ट अटॅक आला, त्यावेळीस त्या समयाला कोण तुम्हाला मदत करतंय सांगा? जसं त्या मनुष्याला कोणी मदत करणारं नाही आहे ना बहिरंगामध्ये, तसंच तुम्ही पण जेव्हा अशा कर्मांच्या तीव्र उदयामध्ये असता त्यावेळेस तुम्हाला कोण मदत करणार? सगळे परिवारजन जवळ असले तरी सुद्धा, म्हणून म्हटलं होतं ना मागे एकदा सांगितली होती कार्तिकी अनुप्रेक्षाची गाथा, त्यांनी सांगितलं की सुयडो पिच्छंतो विहू न दुःख लेसंपि सक्कदो गहिदुम. सुजन तुझ्या बाजूला उभारले असतील, तुझे मुलं, पती, पुत्र, पिता, पत्नी कोण असतील सगळे उभारलेत बाजूला. सुजन सुयणो पिच्छंतो विहू, पाहतायत सगळे तुझ्याकडं, सगळं तुझ्यासाठी सामग्री रेडी ठेवली आहे. सुयणो पिच्छंतो विहू न दुःख लेसंपि सक्कदो गहिदुम, ते तुझं लेश मात्र सुद्धा दुःख वाटून घ्यायसाठी समर्थ नाहीत. काय एवम जाणतो विहू तो वि ममत्तिम न छंडेही, असं जाणत असताना सुद्धा ममत्व सोडत नाहीस. किती शाणा आहेस तू, असं विचारतात आचार्य. म्हणजे जे कोणी बहिरंगामध्ये असणारे इष्ट वाटतायत, आप्त वाटतायत, ते तुझ्या जवळ असताना सुद्धा तुला एवढं सुद्धा सुख देऊ शकत नाहीत आणि तुझं एवढं सुद्धा दुःख वाटून घेऊ शकत नाहीत. आणि अशा त्या जीवांचं तू मोह करून स्वतःला पुन्हा त्या दरीमध्ये, त्या विहिरीमध्ये घालतोयस. म्हणून म्हटलं सावधान, निर्मम स्वरूपाला जाण. त्या सगळ्यापासून ममत्व जेवढ्या लवकर सुटेल ना तेवढं चांगलं आहे. म्हणून राहा घरामध्ये आहे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण मोहात राहू नका. जे कोणी राहतात त्यांच्याविषयी जितका जास्त मोह असणार, अटॅचमेंट असणार, तेवढं तुम्हाला दुःख सहन करावं लागणार. सांग, घरात आहेस का नाही आहेस? हुबळीच्या घरात आहेस का नाही आहेस? इथून आपण त्यांच्याशी अटॅचमेंट ठेवतो ना, जी त्यांच्याविषयीचा मोह ठेवतो ना, तर घरातच आहे, अजून घर सोडलंच नाही आहे. म्हणून आहे त्यांच्याशी आपण संपर्क करणार, त्यांना धर्माचं मार्गदर्शन करणार, पण जितकं एकत्व असणार, जितकं ममत्व असणार, तितकं त्रास होणार. म्हणून म्हटलं त्यांच्याशी ज्ञाता राहण्याचा प्रयत्न करा, निर्मोह निर्मम राहण्याचा प्रयत्न करा. त्यांना आपल्या निमित्तात धर्ममार्ग समजू द्या. आपण त्यांच्या निमित्तात अधर्म करायचा नाही. म्हणून भगवान आपल्याला असं मार्गदर्शन करतायत, असं हात धरून बाहेर काढतायत तुम्हाला त्या विहिरीतून, तर आपला हात त्यांच्या हातात द्या कधीतरी, बघा कल्याण होणार. म्हणून एवढं म्हणताना उद्या भाववासना करा. भगवान कसे आहेत? भगवानच आहेत जे की जिनेंद्र भगवानच आहेत जे की मला माझ्या दुःखातून सोडवणारे आहेत. सर्व दुःखाचा माझा नाश करणारे तुम्हीच आहात, अशी एक भावना घेऊन समोर जावा आणि दर्शन करा, तर आपल्याला त्याचा आनंद येणार. आज एक गाथा पाठ करायची. काल केली का? नाही केली ना? ठाडो म्हणजे काय? ठाडो म्हणजे स्थित राहून, उभा राहून त्या विधीने मी तुमचं पूजन करतोय. उभा राहून. तर प्रवचनसारची 180 वगैरे गाथा आहे बहुतेक, मला नाही नक्की नंबर माहिती. त्यात सांगितलं शुभ परिणामाने पुण्य बंद होतो, अशुभ परिणामाने पाप बंद होतो. सुहपरिणामो पुण्यम म्हणा. असुहो पावंती भणिद मण्येषु, असुहो पावंती भणिद मण्येषु, परिणामो नन्नगदो दुःख
दुःखक्षयकारणं समये. दुःखक्षय समये काय सांगितलं की सुहपरिणामो पुण्यम, शुभ परिणामाने पुण्य बंद होतो. असुहो पावंती भणिद म्हणणेसु, अन्य वस्तूमध्ये अन्य द्रव्यामध्ये उपयोग गेला असताना पाप बंद होतो. असुहो पावम, अशुभ भावाने पाप बंद होतो. असुहो पावम ती भणिद म्हणणेसु, अन्यामध्ये जाणारा तो उपयोग शुभ आणि अशुभ असतो, त्याने पुण्य आणि पाप बंद होतो. असेल बघा 180 जवळपास असेल. तुम्ही जयसेनाचार्यांचं घेतलं त्याचा नंबर कंसातला बघायचं, कंसातला नंबर बघा. तर पुढं सांगितलं परिणामो नण्णगदो, जो अनन्यगत परिणाम आहे म्हणजे अन्यांमध्ये न जाणारा असा तो अनन्यगत परिणाम. परिणामो नण्णगदो दुःखक्षय कारणम समये, असा तो परिणाम दुःखक्षयाचं कारण असतो. जो अनन्यगत परिणाम आहे तोच दुःखक्षयाला कारण आहे. सुहपरिणामो पुण्यम असुहो पावम ती भणिद म्हणणेसु, परिणामो नण्णगदो दुःखक्षय कारणं समये. अन्येसु पहिल्या ओळीमध्ये घेतलं ना शेवटी, म्हणजे काय, अन्य द्रव्यामध्ये शुभ परिणाम पुण्याला कारण आहेत, अशुभ परिणाम पापाला कारण आहेत. आणि जो अनन्यगत परिणाम आहे कुठं, समये म्हणजे समयामध्ये म्हणजे शुद्धात्म्यामध्ये जो अनन्यगत अन्यांमध्ये न जाणारा असा परिणाम आहे तो दुःखक्षयाला कारण आहे. म्हणून सांगितलं आपला परिणाम आपल्यामध्ये ठेवा, आपला उपयोग आपल्यामध्ये ठेवा तर सुरक्षा आहे. त्याच्या निमित्तात जयसेनाचार्यांची, अमृतचंद्राचार्यांची, कुंदकुंदाचार्यांची. मी तुम्हाला कंसातलं बघा म्हणले होते की नाही, कंसातलं बघा म्हणले होते की. चला ओम चिंतन करा म्हणजे त्याच्यावर ते होऊन जाते धारणा त्याची. जाणा शुभ अशुभ भावाच्या अतीत शुद्ध स्वभाव जाणा. हा मी अनन्यगत ध्रुव आहे. हा मी निष्पाप आहे. हा मी स्वयं जितेंद्रिय आहे. अनंत गुणांचा स्वामी आहे. 3 भुवनाचा नाथ आहे. सर्वज्ञ स्वरूप आहे जाणा. केवल ज्ञान स्वरूपोऽहम् अरिहंत स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्ज. नमो